सुंदर आणि अशक्य असा रोड आहे. सुंदर असा व्ह्यू. तांबडाला कोण घेतल्या का? रेन इज हिअर. पात्र वाढलेले आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर हा नवीन मी दुसरा एक पार्ट बनवतोय. आता आम्ही चाललोय, आमचा प्लॅन नव्हता कोकणाचा. आता आम्ही कोल्हापूरवरून डायरेक्ट रत्नागिरी, दापोली तिकडे चाललो आहे कोकणामध्ये. सो कोकणातली तुम्हाला थोडी एक जर्नी बघायला मिळेल. आता आम्ही थांबलो इकडे, जरा टाईमपास करतोय. आलो आहे आम्ही ऑलमोस्ट कोकणामध्येच आलो आहे आता. पूर्ण एकदम मस्त व्ह्यू आहे आणि पाऊस वगैरे नाही इथे. मला वाटलेला पाऊस वगैरे असेल, तर पाऊस वगैरे नाही आहे. सो आता फोटोशूट वगैरे करतोय थोडाफार आणि इकडनं निघू आता आपण डायरेक्ट कोकणामध्ये. हे बघा गाववाल्या बाया, बघा आमच्या गाववाल्या बाया आहे का इथं. वाघाची विकाची भीती नाही आहे ना. काय आहे तिकडे? करवंद आहेत ना. पण हे बघा, बघ ना, बापरे, बघा किती मोठे आहेत. जांभळे एवढे करवंद आहेत. खरंच करवंद आहेत का? नाही करवंद आहेत. हे बघा करवंद दिसत आहेत का तुम्हाला? हे बघा करवंद आहे ती, आणि किती मोठे आहेत बघा. करवंद वगैरे खाल्लेत आता इथं मस्त. हे बघा, हा कसा गाड्या वगैरे येतात ना इकडनं, जरा सांभाळून साईडला व्हा. क्या बोलते हो भाई लोग? फोटो काढ. बघितलं, गेला नाद करा. सुंदर आणि अशक्य असा रोड आहे इकडे, तुम्ही बघू शकता. आणि सुंदर असं कोकण तुम्हाला बघायला मिळतं इकडे. मित्रांनो, आता खोंडा घातला आलो आम्ही. हे बघा, इकडून कोल्हापूर हद्द संपलेली आहे आणि आम्ही प्रवेश केला आहे कोकणामध्ये. हा आहे खोंडा घाट आणि हा व्ह्यू बघा तुम्ही, सुंदर असा व्ह्यू आणि सुंदर अशी घाण इथे बघायला मिळते तुम्हाला. मनीषा घेवले स्वतः. हे बघा इकडे ग्रुपचे अध्यक्ष आणि मालकीन ग्रुपच्या माननीय किशोरजी सूर्यराव आणि त्यांच्या धर्मपत्नी नुसत्या झोपतात गाडीमध्ये, काही फायदा नाही त्यांचा. आणि हे बघा इकडे लेडीज बायांचा ग्रुप आहे. ओके, इकडे निघूया आपण डायरेक्ट रूमवरती. बुक केलेले आहे ऑलरेडी आम्ही. इकडनं निघू आता, बघू पाऊस वगैरे. फायनली पोहोचलो आहे आम्ही आता मालवणमध्ये. तुम्हाला आमचा रूम दाखवतो. डायरेक्ट बीचच्या साईडला आमचा रूम आहे. सो कनेक्ट राहा, 2च मिनिटात मी पोहोचतो तिथे बरोबर एकदम. आणि पुढचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम गावामध्ये असा व्ह्यू आहे. आणि इथे मध्ये बघू शकता तुम्ही आमचा रोड अडवला आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही इकडे. लुक ॲट दिस गाईज, सो ब्युटिफुल व्ह्यू. आणि आमचं रूम आलेला आहे आता इथेच बघा, साईडलाच आम्ही विला घेतलेला आहे. फायनली पोचलो आहे आम्ही रूमवरती आमच्या. आणि इकडे बघा हा समोरचा व्ह्यू आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट समुद्र किनारपट्टी दाखवतो. हवा फुल आहे, तुम्हाला आवाज येत नसेल मला वाटतं ऐकून. एकदम मस्त असा व्ह्यू आहे. तिकडे ना काम चालू आहे, इथे ना काम चालू आहे थोडा, तर त्याच्यामुळे थोडा डिस्टर्बन्स आहे. ते काम चालू आहे. आणि कसा वाटला व्ह्यू तुम्हाला? नाद आहे ना, नाद करते काय. हे बघा लाट बघा कितपर्यंत आले. भरती चालू आहे आय थिंक आता इथे. आणि फुल समुद्र खवळलेला आहे. काय बोलताय? आता आम्ही लंच करायला चाललोय. आय थिंक आता वाजले 3. सो आता लंच करून येतो पहिले.
शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे आलो आम्ही, हे बघा. आणि हा समोरचा व्ह्यू आहे, सुंदर असा व्ह्यू आणि लाल लाल माती. काय ते बोललाच नाही. काय? हा बोल. गोवा गँग येते तिकडनं एंट्री का? ओके. हे बघा, हे ना जहाज आहेत मोठ्या, यांना आहे ना आता झाकून ठेवलंय पूर्ण, पाऊस पडेल त्यामुळे. आणि हे आमचे मेंबर्स फिरायला आलेत एन्जॉय करताना. डाळ खिचडी खाताय तुम्ही इकडे येऊन, काय फायदा? शनिवार आहे ना, म्हणून आज थोडं पोटाला आराम थोडा. 3 मेंबर 4 मेंबर जेवढे नाही आमचे, आईस्क्रीम खाल्ले त्यांनी. हा, राजकोटला आले आता जस्ट नाव. आणि हा राजांचा स्मारक आहे इकडे, सुंदर असा. आता आतमध्ये जातोय आम्ही इकडनं, बघूया. मातोश्री काय बोलतायत? कसं वाटलं तुम्हाला? काय वाटलं? काय नाही बोलायचं आम्हाला. आमचे पिताश्री पण इकडे आहेत आणि आमचे आपण पहिल्यांदा आलो, पण इथे आलो नव्हतो. आज मनीष आलो, शेठ मस्त आगिले. वाटलं. आणि आज शिवाजी महाराजांचं काय आहे? काय काय आहे सांग? राजर्षी राज्याभिषेक सोहळा सोहळा आहे. आहे. त्या दिवशी येण्यात आलं, किती व्यवस्थित उलट. ओके. मग तर मस्त आता आमचं दर्शन वगैरे झालंय महाराजांचं इकडनं. सो इकडनं कुठं जायचे आता? डायरेक्ट आता भाऊच्या धक्क्यावर. बाप नाही, आता बघू कुठे जायचे. सो निघूया इकडनं. आणि पाऊस बघा किती आला इकडे, म्हणजे आलं नाही, उठलं आता. सो पाऊस यायला पाहिजे, खूप गरम होतं इकडे. पाऊस आला तर जरा चिल्ड क्लायमेट होईल. आता चाललो आम्ही मच्छी घ्यायला इकडं. लिलाव, आय थिंक लिलाव असतो इकडे 5 वाजता. सो आता इकडे चाललो आम्ही मच्छी घ्यायला. मासे वगैरे बघतो काय असतील तर, कारण की संध्याकाळचं जेवण आहे ते आम्ही स्वतः करणार आहेत तिकडे. आमची इथे जागा आहे, तर बघूया काय कसं मच्छी वगैरे भेटते. आणि सगळं सामान वगैरे आणलं आहे आम्ही पूर्ण घरून, गॅस शेगडी वगैरे सगळं आणलं आहे. फक्त आम्हाला इथे बनवायचं. आता इथे बघू, आम्हाला मच्छी चांगली भेटली पाहिजे फक्त. सिंधुदुर्ग किल्ला आहे आता, आय थिंक बंद आहे, तर ती एंट्री नाही देते. हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. सो आता आम्हाला तिकडे जायचे, पुढे तिकडे काहीतरी लिलाव असतो. सो बघूया काय मच्छी भेटते चांगली. झुंजी चालू आहे, झुंजी. हे बघा, कुठला आहे? एक काळा ना एक तांबडा. तांबडा रस्सा, काळा रस्सा. काय घेतलं? हो, काय घेतलं? कोलंबी घेतले. 1 किलो कोलंबी. आता सुरमई. इकडे पण कोलंबी घेतलेली आहे. ते सुरमई आहे ना? सुरमई आणि पापलेट. हे बघा, इकडे लिलाव लागलेला आहे पूर्ण. पैसे देऊन टाका. 400 रुपये. 400 रुपये. किती आहेत बांगडे? 2 घेतल्या का? 2 घेतल्या. 2 सुरमई घेतल्यात बघा. आता एक सुरमई घेतलेली आहे आम्ही इथे. आणि पापलेट घेतलं आहे, कोलंबी घेतले. आता हे बघा, इथे फक्त कापायला देतात, 30 रुपये कापायचे घेतात. तारकर्लीला आलो आता जस्ट नाव. आणि फुल क्राऊड आहे इथे, फुल म्हणजे एवढा नाही बोलू शकत. आणि पाऊस बघा तुम्ही इकडे, हे बघा पूर्ण ढग आहे. सनसेट वगैरे झालाच नाही पूर्ण काय. आणि दुसरं पण दाखव तुम्हाला वाफा. हे बघा पूर्ण बॅकग्राऊंडला माझ्या पाऊस आलेला आहे. पाऊस पण पडत नाही यार इथे. इथे ना वाफा निघतात बघा, तुम्हाला दाखवतो तुम्ही. आणि इधर हमारी फैमिली एंजॉय करते हुए
इकडे पूर्ण पाऊस आहे. आली आली तर पाऊस आला इकडे. आता हळूहळू पाऊस येतोय. हे बघा जोरात पडायला पाहिजे जरा, तेव्हा मजा येईल. काय बोलताय काका? जोरात पडला पाहिजे थोडा, तेव्हा जरा मजा येईल. ते बघा सगळे घाईने चाललेत. फायनली रेन इज हिअर. पाऊस चालू झालाय एकदम जोरात आणि फुल चिल्ड क्लायमेट झालाय. आम्ही आता पटापट चाललोय आमच्या विलावरती. हे बघा मस्त वाटतंय, पण मस्त एकदम. तन्मय सूर्यराव इथं बॅटिंग करताना मी बघू शकता. आऊट रे, सॉरी. तर तनिष शिलीम. आणि इकडे आमच्या लेडीज बायांचं काय चालू आहे बघू दे. बापरे, एवढ्या पावसात चूल पेटवले यांनी. म्हणजे या गावाकडच्या बायाच करू शकतात. आणि इथे कोणबी आहे. हे काय आहे, करवंद आहेत का? सुपारी. ओके, कोकणातली सुपारी. हे बघा आता आमच्या इथे चालू आहे जेवण बनवायचं चालू आहे. आणि मेड बाय भक्ती अँड मावशी अँड मम्मी आणि आजी. तर इकडे डिनर होतोय आपला. तोपर्यंत आपण इकडे तन्मय त्यांच्या जोडीला क्रिकेट खेळलो सध्या. आणि इकडे ना एवढा पाऊस पडला ना, जस्ट अर्धा तास झाला असेल. फुल जोरात पाऊस पडला इकडे आणि पूर्ण ओलं झालं आहे. सो आता आपण इथे क्रिकेट खेळू. चलो स्टार्ट करो भाई. ओरम केलं आहे इकडे पूर्ण. सो तुम्हाला इकडचा मी थोडा परिसर दाखवतो रात्रीचा. पूर्ण काळोखी रात्र आणि फक्त आम्ही, तिलाच माहिती नाही. हे बघा. आणि इकडे मनीषा घेवले स्वतः सामान घ्यायला गेलेले. जस्ट नाव आलेत. इकडे क्रिकेट चालू आहे. सुरमई आपली फ्राय चालू आहे. सुरमईची फ्राय. सब सामान लेके आए थे हम लोग. इथे काय याच्यात कोलंबी रस्सा केलाय का? कोलंबी रस्सा आहे आणि अरे ताटा आणली नाही आपण ना, मग ये ठेवलंय. पात्र वाढलेली आहेत. तरी सगळ्यांनी आग्रहाची विनंती, जेवल्याशिवाय जाऊ नये. मालकाची विनंती आहे. किशोर सूर्यराव ग्रुप अध्यक्ष यांची विनंती आहे की जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि आयराशिवाय जेवू नये. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो दिस इज द नेक्स्ट डे. आणि आता आम्ही निघतो इकडनं. चेकआउट करतो आहे. जस्ट चहा पितो आहे आता जस्ट. आणि आता इकडनं आय थिंक डायरेक्ट आम्ही घरी या तो कुठेतरी बघू. हां, जिथे मूड होईल तिथे थांबू आणि तिकडनं डायरेक्ट बॅक टू पवेलियन. घर पे जाने का रास्ता देखते हैं. कारण की उद्या मंडे तर जायला लागेल आपल्याला घरी. आणि पॅकिंग वगैरे चालू आहे आमची पूर्ण सगळी. आता निघतो इकडनं आम्ही. इकडे डेव्हलपमेंट चालू आहे काहीतरी. कॅनल वगैरे बांधत आहेत पूर्ण. इकडे पण चालू आहे. आणि हा इकडे रूम आहे. आणि इकडनं डायरेक्ट सी. आता आमची पॅकिंग वगैरे चालू आहे पूर्ण. सामान वगैरे टाकतो आम्ही इकडनं. चलो भाई, सब लोग निकल रहे हैं अभी. आमची मंडळी चाललेली आहे. चला. तन्मय सेठ, आंघोळ केली का तुम्ही? मग कुठे करणार आहेत? काय विचार आहे का आज आंघोळीचा? आंघोळीचा विचार नाही आहे आज. सो इकडे होतो आम्ही राहायला. आणि समोरचा व्ह्यू बघा. रात्री दाखवला मी तुम्हाला. हा सकाळचा बघा.
शंभू श्री देव कुणकेश्वर मंदिर. सो हा त्याचा गेट आहे. तो जातो आतमध्ये. इकडनं हे बघ, सुंदर असं मंदिर आहे श्रीदेव कुणकेश्वर. आणि इथे शॉर्ट्स अलाउड नाही आय थिंक, आणि मी शॉर्ट्स घातले. सो बघू आतमध्ये जाऊन आपण. मस्त असं देवस्थान आहे. एका स्पॉटला थांबलो आम्ही आणि बघू शकता तुम्ही बॅक साईडचा माझ्या. हे बघा पूर्ण इथे झाडं आहेत. आणि आता आम्ही चाललो इथे जरा बघतो थोडा. विंडो ओपन ठेवली आता, तर मला तिकडे जायला लागेल परत. धंदे आहेत. ड्रायव्हर असतो शेवटी. आता तुम्हाला बॅकचा व्ह्यू दाखवतो मी. देखिए गाय बॅट राहिली तिकडं. सुंदर असा समुद्र. खाली इथे समुद्र 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 नुसता समुद्र. यहाँ पे हमारे हे बघा तर झाडं बघा कशी लाईनीत येते, एकदम स्ट्रेट लाईनीत झाडं आहेत. आणि इकडनं आमचे दुसरे ब्लॉगर येताना दिसत आहेत तुम्हाला. बापरे, कंटिन्यू शूटिंग चालू आहे. कंटिन्यू शूटिंग. लाईव्ह अपडेट इथं भेटणार तुम्हाला सगळे. आणि इथे क्रिकेट चालू आहे. ओ माय गॉड. गॉड म्हणजे देव. किंग फॉर अ रिझन. कंटिन्यू शूटिंग चालू आहे इथे. फायनली आम्ही आता इथे थांबलोय लंच बनवायला. हे बघा इकडे तयारी चालू आहे पूर्ण. हॉटेलला रोज खाऊन कंटाळा आला होता. सो आता आम्ही इकडे लंच करतोय. बनवू आता. चिकन वगैरे घेतलं आम्ही, कारण की वेळ खूप कमी आहे आमच्याकडे. नाहीतर मच्छी वगैरे केली असते आम्ही, पण वेळ जास्त लागेल. त्यामुळे आता हे बघा अरेंजमेंट बघा. गॅस इकडे बघा, मसाला मीठ सगळं, तवा फ्राय सब चाय बी ओके मध्ये एकदम. आणि इकडे बघा मुरबाडचे खरे मुरबाडकर बघा आहे. काय चालू फाट्या कोणाला विचारून तुम्ही परमिशन घेतली का? परमिशन घेतली तुम्ही? आम्हाला परमिशन नाही घेतली, काय नाही. एकदम मस्त असा एक व्ह्यू भेटलाय आम्हाला. आणि ते बघा फुल झाड आहे एकदम. पूर्ण आंब्याचं झाड आहे. पूर्ण सावलीने भरलेलं आहे. आता इकडे लंच करूया मिळून मिसळून. शेट आंघोळ धुतली का तुम्ही? मित्रांनो आता चाललो आम्ही खाली गावामध्ये. हे बघा थोडा पाणी वगैरे बघतो इकडे. आणि बघा कुठे गाव आहे यांचं. हे बघा पूर्ण खाली गाव आहे कोकणात. आता आम्ही चाललोय पाणी आणायला. बघू इथे कोण देतोय का पाणी आम्हाला. हेल्प मी, कोणी हेल्प करतोय बघू आपण. बघा जास्त घरं नाही, 4-5 घरं आहेत फक्त.
झालेला आहे आपला. हे बघा इथे आहे चिकन सुक्क, अजून इकडे पण चिकन सुक्क आहे. ओके ग्रेव्ही. ओके हे सुक्क आहे आणि इथे आहे रस्सा. सो आता आम्ही जेवायला बसतो इकडे. आणि इकडे बघा हे व्हेजवाल्यांचं पण चालू आहे इथे. पापड आणि कसली तरी भाजी. कसली भाजी? व्हेज. हे व्हेज आहे. शेवग्याच्या शेंगा. नान करते काय? आणि भाजलेले पापड. भाजलेले पापड. त्याच्यासाठी खास आंब्याची आहे कढी. रोस्टेड पापड. आंबा. आणि इकडे आमचं मेन इथे आहे ना, बॉक्स मध्ये मेन सगळा. बाकी बॉक्स मध्ये घ्या चला पटापट. कांदा वगैरे मिरगुंडी. जेवण रेडी आपलं. ते राईस आहे, सुका चिकन आणि इथे स्मोक चिकन आहे. हे सगळे मस्त एन्जॉय करत जेवत आहेत. कसं झालंय? एक नंबर. फीडबॅक द्या काहीतरी भक्तीला. आमच्या गोळ्यापेक्षा थोडं कमी आहे. चालू आहे मस्त आता इथे. आणि इकडे आमचे व्हेजवाली मंडळी आहेत, दोघं जण. इकडे बस ना मम्मी. किधर आहे बाईक हो तुम? चहा वगैरे पिऊ. 5 वाजले आता. खूप वेळ होणार आहे. आय थिंक 2-3 वाजतील घरी जायला. सो बघूया.